नमस्कार, मी हर्षला महाजॉब पट्टाई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमध्ये ज्या काही प्रायव्हेट जॉब वॅकन्सी निघालेल्या आहेत त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता 10वी ते पदवीधर कोणीही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे। कोणत्याही प्रकारची ऍप्लिकेशन फीस तुमच्याकडनं आकारली जाणार नाही। फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। काही पदांसाठी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, तर काही पदांसाठी तुम्ही जर फ्रेशर उमेदवार असाल तरी देखील अर्ज करू शकणार आहात। तर कोणकोणती पदं आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। माळी, मदतनीस, शिक्षक, वॉचमॅन, ड्रायव्हर, लिपिक, शाखाधिकारी, फिटर, टर्नर, HR, इंजिनियर, ऑफिस असिस्टंट या व्यतिरिक्तही आणखीन पदं या ठिकाणी आहेत। तर कोणकोणती पदं असणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पहिली जॉब अपॉर्च्युनिटी काय आहे चला बघूयात आता स्क्रीनवर। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता नाशिकमध्ये ही जॉब अपॉर्च्युनिटी आहे। अकाउंटंट या ठिकाणी पाहिजे आहेत, फ्रेशर अकाउंटंट, त्यासोबतच ड्रायव्हरसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे। अकाउंटंटसाठी या ठिकाणी GST, इन्कम टॅक्स, टॅली, एक्सेलचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे। ड्रायव्हरसाठी या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक असणार आहे। कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची तुम्ही विचारू शकता। त्यानंतर आहे वाहन चालक संवर्गासाठी पद भरलं जाणार आहे। अकोला डिस्ट्रिक्टसाठी हे पद भरलं जाणार आहे। एक जागा या ठिकाणी वाहन चालक पदासाठी आहे मित्रांनो। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे पद भरलं जाणार आहे। 11 महिन्यांच्या कालावधीसाठी मानधन तुम्ही या ठिकाणी बघू शकता 15,532 या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे। त्यानंतर आहे जिल्हा साताऱ्यासाठी या जागा भरल्या जाणार आहेत। शाखाधिकारीसाठी 10 पदं आहेत। शैक्षणिक पात्रता कॉमर्स पदवीधर व आर्थिक संस्थेतील कामाचा अधिकारी पदाचा 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर लिपिक पदासाठी 20 जागा भरल्या जाणार आहेत। आर्थिक संस्थेतील किमान 3 ते 4 वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे, परंतु तुम्ही फ्रेशर आहात तरी देखील या ठिकाणी अर्ज करू शकता। 10 दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे संपूर्ण माहिती, ऍड्रेस सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर आहे परचेस मॅनेजर, परचेस एक्झिक्युटिव्ह, साइट इंजिनियर, ड्राफ्ट्समन या ठिकाणी अशा विविध पदांसाठी जागा निघालेल्या आहेत। या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ईमेल ID सुद्धा दिलेला आहे। कॉन्टॅक्ट करून जॉब बद्दलची डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रायव्हेट जॉब वॅकन्सीज निघालेल्या आहेत। प्रोजेक्ट मॅनेजरसाठी, साइट इंजिनियरसाठी, ज्युनियर इंजिनियरसाठी प्रत्येक पदासाठी 5 ते 8 वर्ष, 5 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे। तुमच्याकडे जर हा एक्सपिरियन्स असेल, क्वालिफिकेशन असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता। त्यानंतर सांगली या ठिकाणी ह्या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। अनुभवी आणि शिकाऊ उमेदवार दोन्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। टर्नरसाठी, मशिनिस्टसाठी, त्यासोबतच फिटर आणि फाउंड्रीसाठी अशा विविध पोस्टसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहे। सांगली हे लोकेशन असणार आहे। कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती तुम्ही विचारू शकता। त्यानंतर सांगली येथे कम्प्युटर अकॅडमीमध्ये मित्रांनो ह्या जॉब वॅकन्सी निघालेल्या आहेत। IT विषयक शिकवणारे शिक्षक या ठिकाणी पाहिजेत। MSc झालेला आहे किंवा MSc कम्प्युटर झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। MSc कोर्स प्रशिक्षण देणारे शिक्षक पाहिजेत। टॅली कोर्स प्रशिक्षण देणारे शिक्षक, स्पोकन इंग्लिश प्रशिक्षण देणारे शिक्षक, DED सर्व विषयांसाठी या ठिकाणी 3 जागा आहेत। तर इच्छुक उमेदवारांनी, अनुभवी उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तुम्ही अर्ज डायरेक्टली या ठिकाणी व्हॉट्सअप सुद्धा करू शकता, त्यांनी दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी। त्यानंतर आहे सेल्स अँड सर्व्हिस इंजिनियर साठी 2 जागा आहेत। या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता। त्यानंतर अकाउंट मॅनेजर, ह्युमन रिसोर्स मॅनेजर साठी जागा आहेत मित्रांनो। पुणे आणि साताऱ्यासाठी ह्या जॉब वॅकन्सी निघालेल्या आहेत। या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ईमेल ID सुद्धा दिलेला आहे। कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती जॉब बद्दलची, पोस्ट बद्दलची विचारू शकता। त्यानंतर आहे जॉब ओपनिंग डिझायनर कम डिजिटल मार्केटिंग साठी जागा आहेत मित्रांनो। जालना हे लोकेशन असणार आहे। बॅचलर डिग्री झालेली आहे तुमची किंवा प्रोफेशनल डिप्लोमा इन ग्राफिक डिझायनिंग मध्ये झालेला आहे, डिजिटल मार्केटिंग किंवा मास कम्युनिकेशन झालेला आहे,
5 वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आहे सेल्स कोऑर्डिनेटर साठी जागा आहे. जालना हे जॉब लोकेशन असणार आहे. BSc ॲग्रिकल्चर झालेला आहे, सोबतच तुमच्याकडे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. या ठिकाणी ईमेल ID दिलेला आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर डायरेक्टली तुम्ही तुमचा CV या ठिकाणी पाठवू शकता. त्यानंतर आहे गोदरेज ॲग्रोवेट ही कंपनी आहे. या ठिकाणी सेल्स ऑफिसर साठी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर या ठिकाणी अर्ज करू शकतो. 2 ते 4 वर्षाचा अनुभव आणि फ्रेशर उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे. वयाची मर्यादा या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे 35 वर्षापेक्षा जास्त नसावी. ईमेल ID दिलेला आहे. तुम्हाला यावरती तुमचा जो काही अर्ज आहे तो तुम्हाला पाठवायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जायचं आहे. नंतर आहे अकाउंट कम ऑफिस असिस्टंट मेल कॅन्डिडेटसाठी या जागा आहेत. ग्रॅज्युएशन झालेलं असणे आवश्यक आहे कॉमर्समधून. गुड नॉलेज ऑफ टॅलीचं असणे आवश्यक आहे. फ्रेशर आणि 1 इयर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट दोघंही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. नाशिक हे जॉब लोकेशन असणार आहे. करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहे मित्रांनो तुम्हाला. हे एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी फ्रेंच टीचर्ससाठी जागा आहेत. केमिस्ट्री टीचर्स, जर्मन टीचर, प्रायमरी टीचर अशा वेगवेगळ्या पदांसाठी, शिक्षक या पदासाठी या जागा निघालेल्या आहेत मित्रांनो. या ठिकाणी ईमेल ID दिलेला आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 7 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचा CV या ठिकाणी पाठवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वॉक इन इंटरव्ह्यू आहे. अहिल्यानगर हे जॉब लोकेशन असणार आहे. 12/8/2026 ला वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. नंतर हे एक मित्रांनो कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे. या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. न्यूक्लिअर मेडिसिन साठी फुल टाइम जागा आहेत. त्यासोबतच मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट साठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचा बायोडेटा 7 दिवसाच्या आत तुम्हाला पाठवायचा आहे. या ठिकाणी ईमेल ID दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती जॉब बद्दलची विचारू शकता. जॉब लोकेशन हे पुणे असणार आहे. सिनियर आर्किटेक्ट साठी जागा आहेत मित्रांनो. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनियर, डिप्लोमा किंवा BE सिव्हिल झालेला आहे. ॲडमिन अकाउंटंट साठी या ठिकाणी जागा आहेत. मिनिमम 5 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. ॲडमिन किंवा अकाउंटिंग, कम्प्युटर आणि टायपिंग इंग्लिश आणि मराठी या ठिकाणी आवश्यक असणार आहे. या ठिकाणी तुमचा CV तुम्हाला पाठवायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. डायरेक्टली तुम्ही तुमचा CV पाठवू शकता. कॉन्टॅक्ट करून सुद्धा डिटेल माहिती विचारू शकता. त्यानंतर आहे लक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लातूर. या ठिकाणी सेवक आणि सुरक्षा रक्षक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. 7 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर सेवक या पदासाठी 10वी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांना या ठिकाणी प्रेफरन्स दिला जाणार आहे. तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड साठी या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतो तर फक्त गव्हर्नमेंट रिटायर पर्सन या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे. सोबतच तुमच्याकडे व्हॅलिड गन लायसन्स असणे आवश्यक असणार आहे. या ठिकाणी वयाची मर्यादा सेवक या पदासाठी 20 ते 35 वर्ष असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यूद्वारे घेतली जाणार आहे. मुलाखतीद्वारे या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये माळी आणि मदतनीस पदासाठी जागा निघालेल्या आहेत. 2 रिक्त पदे भरले जाणार आहेत. S3 चा पे स्केल दिला जातोय तुम्हाला 16,600 ते 52,400 याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे. वयाची मर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्ष राहणार आहे. नोकरी ठिकाण मुंबई असेल. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असणार आहे. फक्त स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरी जॉब वॅकन्सी आहे. HOD, लेक्चरर, लॅब असिस्टंट, इन्स्ट्रक्टर, पिऊन अशा विविध पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. डायरेक्टली या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे. 9/8/2026 ला 11:30 ते 3 टायमिंग दिलेला आहे मित्रांनो. चंद्रपूर डिस्ट्रिक्ट साठी या जागा निघालेल्या आहेत.
त्यानंतर फ्रंट ऑफिस स्टाफसाठी जागा आहेत मित्रांनो नागपूर डिस्ट्रिक्टसाठी. या ठिकाणी बघू शकता 5 आणि 6 ऑगस्टला इंटरव्ह्यू आहे 3 ते 6 या वेळेमध्ये. जॉब वॅकन्सी आहे IT बॅक ऑफिस. औरंगाबादसाठी या जागा निघालेल्या आहेत. मॅनेजरसाठी 3 जागा आहेत, अकाउंटंटसाठी 5 जागा आहेत, ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 30 जागा आहेत, ऑफिस बॉयसाठी 2 जागा आणि रिसेप्शनिस्टसाठी 2 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर हे जॉब लोकेशन असणार आहे. तुमचा CV या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. नंतर दुसरी जॉब वॅकन्सी आहे, वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. MRSAC कन्सल्टंटसाठी या वॅकन्सी आहेत. सकाळी 9:30 वाजता या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे. मंडेला 10 ऑगस्ट या ठिकाणी दिलेली आहे तारीख. वॉक इन इंटरव्ह्यू आहे. तुम्हाला जर डिटेल माहिती या जॉब बद्दलची बघायची असेल तर या ठिकाणी त्यांची ऑफिशियल साईट दिलेली आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही डिटेल माहिती जॉब बद्दलची बघू शकता.